मशरूम घेतलेला आहे, तर इथं सॅलड म्हणतात. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी मुलगी इन अमेरिका या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ करते. ॲक्च्युली मी चाललेली आहे आज ग्रोसरी शॉपिंगसाठी. घरातलं बऱ्यापैकी सामान संपलेलं आहे आणि मुलांना आता सुट्ट्या लागणार आहेत, तर त्याच्या शॉपिंगसाठीच चालली आहे. म्हटलं तुम्हाला पण दाखवावं की मी तिथं काय काय शॉपिंग करते आणि तिकडनं घरी आल्यानंतर सगळ्या वस्तू मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अमेरिकेमध्ये स्प्रिंग ब्रेकची मुलांच्या शाळांना सुट्टी असते, त्यामुळं दोन्हीही माझी मुलं घरी, आणि मुलं घरी असली की त्यांच्या फरमाईश चालू होतात. आई मला आज हे खायला करून दे आणि ते करून दे. म्हटलं आधीच आपली ग्रोसरी भरून ठेवलेली बरी, म्हणून आम्ही दोघं जण निघालो कॉस्कोमध्ये. तर कॉस्कोमध्ये नॉर्मली सॅटर्डे संडे फुल असतं पार्किंग, म्हणून आम्ही आज फ्रायडेलाच निघालो. तर फ्रायडेला सुद्धा आज गर्दी होती. मग माझ्या लक्षात आलं, जसं आपण विचार करून आलो तसेच सगळे आले असणार आहेत की आता स्प्रिंग ब्रेक आहे, घरामध्ये सामान भरून ठेवायला हवं. तर कॉस्कोमध्ये नॉर्मली तुम्हाला माहिती आहे की इथं तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर कॉस्कोची मेंबरशिप असणं गरजेचं आहे. ते कार्ड तुमच्याकडं कंपल्सरी असणं गरजेचं आहे. तर ते कार्ड घेऊन इथं अशा पद्धतीने स्कॅन करायचं आहे आणि आतमध्ये एंट्री करायची. आत एंट्री केल्या केल्या सुंदर अशी वेगवेगळ्या कलरची फुलझाडं दिसली. तर कॉस्को हे असं ग्रोसरी शॉप आहे की इथं सगळं काही बऱ्यापैकी मिळतं. अगदी कपड्यांपासून, फर्निचरपासून, भांड्यांपासून, कडधान्यांपर्यंत सगळं काही इथं मिळतं आणि याचे रेट पण भरपूर कमी असतात, कारण हे होलसेल मार्केट आहे. ही शॉपिंग जर तुम्ही बाहेरच्या नॉर्मल स्टोअरमध्ये करायला गेला तर याची किंमत जवळपास दुप्पट तुम्हाला मोजावी लागते. त्यामुळं इथं शॉपिंग करणं नॉर्मली हे लोकांना परवडतं. आता नॉर्मली लोकांचा असा गैरसमज आहे की परदेशात राहता म्हणजे फक्त आणि फक्त पैसाच कमवतात, तर तसं नाही आहे. नाण्याच्या दोन बाजू असतात. तर दुसरी बाजू ही आहे, तुम्ही जरी इथं पैसा भरपूर कमवत असला तरी इथं खर्चही तितकाच आहे. तुम्ही जे घर रेंटनी घेता त्याचं रेंट तुम्हाला द्यायला लागतं. इथे राहायला आल्यानंतर 4 व्हीलर घेणं कंपल्सरी आहे. त्या गाडीचा EMI चालू होतो. त्याच्यानंतर नॉर्मली प्रत्येक आठवड्याची जी ग्रोसरी शॉपिंग आहे ती, या सगळ्याला भरपूर पैसे मोजावे लागतात. त्यामुळं लोकांना असं वाटतं की अमेरिकेत राहतात म्हणजे फक्त पैसा कमवतात आणि सेव्हिंग करतात. आता एवढं सगळं असताना लोक अमेरिकेतच राहणं का बरं पसंत करत असतील, तर त्याच्यामागं हेच कारण आहे. एक तर इकडचं स्वच्छ हवामान, दुसरी गोष्ट इथल्या लोकांची लाईफस्टाईल. आणि इथली लोक कोणालाही जज करत नाही. तुम्ही कसे दिसता, तुम्ही कसे बोलता, तुम्ही कसे राहता, यावरून लोकांना जज केलं जात नाही. इथं बघितलं जातं फक्त आणि फक्त टॅलेंट, आणि त्या टॅलेंटचा इथं पूर्णपणे मोबदला दिला जातो. इथं कोणीही कोणाच्या आयुष्यामध्ये डोकावून बघायला जात नाही, कोणाला वाईट बोललं जात नाही, कोणाला अपमानित केलं जात नाही, प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला जातो. त्यामुळं लोक अमेरिकेत राहणं जास्त पसंत करतात. आता इथं जे तुम्ही आता डेअरी सेक्शन बघितलं, इथं आत एंट्री केल्यानंतर प्रचंड थंडी वाजते. आत एंट्री केल्यानंतर असं वाटतं की आपण फ्रीजमध्ये आलो आहे आणि कुडकुडायला लागतो. तर तिथं दूध, अंडी, अमूल बटर वगैरे हे सगळे प्रोडक्ट ठेवलेले असतात. ते सगळे पटापट घेतले. त्यानंतर किरकोळ जे काय माझं घ्यायचं होतं सामान ते घेतलं आणि इथं आता बिलिंगला आलेलो आहोत. आणि फायनली सगळं आमचं शॉपिंग झालेलं आहे आणि एवढं कार्ड भरून आमचं हे सामान घेऊन झालेलं आहे. तर आता घरी पोचल्यानंतर मी दाखवतेस की त्यातले मेन गोष्टी की मी काय घेतलेल्या आहेत. तर फायनली सगळी शॉपिंग करून आम्ही घरी आलेलो आहोत आणि तुम्ही इथं माझ्या मागं पसारा बघू शकता. हे सगळं सामान आता मला लावायचं आहे, पण म्हटलं त्याच्या आधी तुम्हाला सगळ्या वस्तू दाखवते की मी काय काय आणलेलं आहे. ॲक्च्युली आता मुलांना इथं स्प्रिंग ब्रेक आहे, तर मुलांना आठवडाभर सुट्ट्या असतात. दोन्ही मुलं घरी असणार आहेत. तर मग मुलांना काहीतरी वेगळं खायला लागणार आहे. बऱ्यापैकी मी घरी पदार्थ करतेच, पण सारखं तेच खाऊन पण कंटाळा येतो. मग थोडंसं वेगळं म्हणून मग मी सगळं इकडनं आता शॉपिंग केलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते की काय काय आणलेलं आहे. तर हा एक पॅक घेतलेला आहे मिनी बेगिनेट्स फील्ड विथ चॉकलेट हेझलनट. तर याच्या आतमध्ये पूर्ण चॉकलेट फील केलेलं असतं आणि खूप छान लागतं, टेस्टी लागतं. तर हे मुलांना पण खूप आवडतं आणि मेन म्हणजे मलाही खूप आवडतं, म्हणून हे एक घेतलेलं आहे. आता हे चिकन मीटबॉल पण आणलेले आहेत. तर हे पण खूप हेल्दी आहे. पर सर्विंग 17 ग्रॅम प्रोटीन आहे. तर हे सुद्धा मायक्रोवेव्हमध्ये जस्ट गरम केले तरी आपण खाऊ शकतो. तर छान आहेत. हे सुद्धा अश्वथला आणि मानसिंगला सुद्धा खूप आवडतात, त्यामुळे हा एक पॅक घेतलेला आहे. तुम्ही मागं माझा व्हिडिओ बघितला असेल तर मी सांगितलं होतं की अमेरिकेमध्ये भरपूर प्रकारचे ब्रेड मिळतात. तर मी वेगवेगळे ट्राय पण केले, पण आम्हाला त्यातले कुठले आवडले नाही. ते ग्लुटन फ्री असतात किंवा काही सीड्स असलेले असतात, तर ते नको वाटतात. मुलंसुद्धा खात नाही. तर आपला नॉर्मल जो आहे हा बटर मिल्क ब्रेड, तर हा आम्ही आणतो. हा चालतो कधीतरी मुलांना खाण्यासाठी. तर मग बटर मिल्क ब्रेड घेतलेला आहे.
ही केळी घेतलेली आहेत, तर ही बऱ्यापैकी हिरवी घेतलेली आहेत, थोडीशी कच्ची अशी, कारण की आता उन्हाळ्याची जवळपास सुरुवात झाली आणि लगेच पिकून खराब होतात, त्यामुळे थोडीशी अशी ही पिकलेली घेतलेली आहेत आणि बाकीची ही हिरवी घेतली आहेत. तर ही केळी घेतली आहेत. अवाकाडो घेतलेले आहेत. इकडं अवाकाडो खूप छान मिळतात, एकदम फ्रेश आणि चांगले असतात आणि मी आणि मानसिंग हे रोज खातो. अवाकाडोचा एक पॅक घेतलेला आहे. त्यानंतर हे नॉर्मल जाम, पीनट बटर, त्यानंतर हनी आणि हे सॅलेडमध्ये मशरूम घेतलेलं आहे. तर इथं सॅलेड नाही, सलाड म्हणतात, त्यामुळं मग हे सलाडमध्ये मशरूम, त्यानंतर कॅरेट्स आणि हे आहे ब्रोकोली. कांद्याचा एक पॅक घेतलेला आहे आणि इथे एक नवीन मला एक हे दिसलं, तर हे आहे मिनी टाकोज. तर हे टाकोज नॉर्मली मलाही आवडतात. तर रेडी आहे, आतमध्ये चिकन स्टफ केलेलं आहे, हे फक्त मायक्रोवेव्ह करायचं आणि खायचं. तर हा एक घेतलेला आहे मिनी टाकोजचा पॅक. त्यानंतर पनीर घेतलेला आहे, प्रोटीन. हे बोनलेस चिकन वापरतो आम्ही, तर हे चिकन घेतलेलं आहे. आणि हे मिनी पराठास, हे कधीतरी मुलांना छान वाटतात. बटर संपलेलं होतं, बटर आणलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये हे कॅप्सिकम सलाडमध्ये, आणि पालक. मला इथला पालक खूप आवडतो. पालक ही एकमेव पालेभाजी आहे की जी इथं खूप चांगली मिळते, हिरवीगार आणि छोट्या पानांची असती. तर मी हा कॉस्कोमध्ये गेले की नॉर्मली हे पालक घेतेच, कारण याचं पालक पनीर वगैरे छान होतो आणि खूप कवळी आणि छान पानं असतात. तर हा पालक एक घेतलेला आहे. त्यानंतर हे छोटी काकडी आणि त्यानंतर हे पॅनकेकचं बॅटर आणलेलं आहे. तर हे पण भरपूर महिने जातं एकदाच घेतले की. तर खूप दिवसात, बऱ्याच महिन्यात हे संपलेलं होतं आणि मी आणलं नव्हतं घरी. मी मुलांना थालीपीठं वगैरे असलंच करून देत होते, पण मुलं पण आता कंटाळली. म्हटलं जाऊ देत, सुट्टीचं त्यांना खाण्यासाठी असावं, म्हणून मग हे पॅनकेकचं प्रीमिक्स घेतलेलं आहे. आणि इथे हे जे मिल्क A2 हे मिल्क घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये एक एक वेगवेगळे सेपरेट असे 6 पॅक येतात मिल्कचे. तर हे घेतलेलं आहे. हे डोरिटोसचा एक मोठा पॅक घेतलेला आहे. नॉर्मली चिप्स आम्ही अवॉइड करतो, घरी आणत नाही, पण ठीक आहे, कधीतरी मुलांना सुट्टीचं वगैरे खायला म्हणून मग हा एक पॅक घेतलेला आहे. हे ऑलिव्ह ऑइल. तर असं बऱ्यापैकी आता माझं सामान घेऊन झालेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय.